नमस्कार. नित्य साधना यूट्यूब चॅनलवर मी नरेश होचे आपले सर्वांचे हार्दिक स्वागत करतोय. मित्रो, ज्येष्ठ महिन्यातील शुक्ल पक्षाच्या 10व्या तिथीला गंगा दशहरा हा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. गंगा दशहराच्या पवित्र सणावर पापापासून मुक्ती व मोक्ष प्राप्त करून सर्व पितरांना प्रसन्न करण्याची विशेष संधी आहे. असे म्हटले जाते की गंगा दशहराच्या दिवशी माता गंगा पहिल्यांदाच स्वर्गातून पृथ्वीवर आली होती. मित्रो, यंदाचा गंगा दशहरा हा पवित्र सण रविवार 16 जून 2024 रोजी आहे. या विशेष प्रसंगी अनेक शुभयोग तयार होत आहेत, ज्यामुळे सर्व राशींच्या लोकांना दुप्पट पुण्य आणि लाभ मिळतील. ज्योतिषीय गणनेनुसार हा विशेष योग सुमारे 100 वर्षांनी तयार होत आहे. या वर्षी रविवारी 16 जून रोजी गंगा दशहरा हा पवित्र सण साजरा केला जाणार आहे. या विशेष प्रसंगी सर्वार्थ सिद्धी योगासह अमृत सिद्धी योग आणि रवी सिद्धी योग यांचा अद्भुत संगम पाहायला मिळणार आहे. ज्योतिष शास्त्रानुसार या दिवशी हस्त नक्षत्र देखील आहे, ज्यामुळे गंगा दशहरा अधिक खास होईल. 4 शुभ संयोग निर्माण झाल्यामुळे गंगा दशहराच्या पवित्र सणावर गंगेची पूजा करून गंगेत स्नान केल्याने सर्व मनोकामना पूर्ण होतील. या दिवशी सर्वार्थ सिद्धी योग असेल आणि त्यासोबत सकाळी 10:23 पर्यंत अमृत योगही घडेल. याशिवाय रवी योगाचा शुभ संयोग दिवसभर राहील. गंगा स्नान केल्याने सर्व प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते. धार्मिक श्रद्धेनुसार गंगा दशहराच्या पवित्र सणावर ब्रह्ममुहूर्तावर गंगा स्नान केल्याने शारीरिक, मानसिक आणि शाब्दिक अशा तिन्ही प्रकारच्या पापापासून मुक्ती मिळते. ज्योतिष्य शास्त्रानुसार गंगा दशहराच्या पवित्र सणावर सूर्योदयापूर्वी उठून ब्रह्ममुहूर्तावर एकाग्र व शांत चित्ताने गंगेत स्नान करावे. यावेळी माता गंगा समोर आपल्या पूर्वजांच्या शांती आणि मोक्षासाठी विशेष प्रार्थना करावी. जाणून बुजून किंवा अजाणतेपणे केलेल्या पापांसाठी गंगा मातेची क्षमा मागितली पाहिजे. असे केल्याने गंगा मातेचा आशीर्वाद नक्कीच आपल्याला प्राप्त होतो. तर मित्र, ही होती यंदाच्या दशहरा निमित्त कोणते सिद्ध योग एकत्र येत आहेत याविषयीची विशेष माहिती. अशा ज्ञानवर्धक, उद्बोधक आणि आध्यात्मिक विषयावरील नवनवीन व्हिडिओसाठी आजच आमच्या नित्य साधना चॅनलला सबस्क्राईब करा. आजच्या व्हिडिओतील माहिती आवडली असेल तर त्यास लाईक आणि शेअर सुद्धा करा. या व्हिडिओत इतकेच. लवकरच पुन्हा भेटूया नवीन विषयावरील नवीन व्हिडिओ. तोपर्यंत जय श्रीराम.